निकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले YouTube चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप इम्पॉर्टंट ब्लाउज हॅक शेअर करणार आहे। तसं तर आतापर्यंत भरपूरशा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत वेगवेगळे ब्लाउज हॅक शेअर केलेले आहे, बट आपल्या चॅनलवर आता भरपूरशे नवीन सबस्क्राइबर देखील जुळलेले आहे, तर त्यांना देखील हे ब्लाउज हॅक माहीत असायला हवे। त्यासाठी आज मी जेवढे काही व्हिडिओज आहेत त्यातले वेगवेगळे ब्लाउज हॅक एकत्र करून एक नवीन व्हिडिओ तयार केलेला आहे। त्याचबरोबर काही नवीन ब्लाउज हॅक देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप युजफुल आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, माझ्याकडे अशा भरपूरशा साड्या आहेत ज्यावर मी आतापर्यंत ब्लाउज शिवलेला नाही। त्याचं कारणही सांगेल, कारण मी ओकेजनली साडी घालते आणि इकडे साडीची शिलाई खूप महाग आहे। जर प्रिन्स कटचा कफवाला ब्लाउज शिवायचा असेल ना तर जवळजवळ 700 रुपये शिलाई आहे। बरेचदा काय होतं की आपली साडी देखील एवढी महाग राहत नाही, तेवढी आपल्याला ब्लाउजची शिलाई द्यावी लागते। तर यासाठी मी तुमच्यासोबत एक मस्त ब्लाउज हॅक शेअर करणार आहे। तर तुम्ही एक मस्त असा रेडीमेड ब्लाउज विकत घेऊ शकता जो प्रत्येक साडीवर मॅच होणार। तर असाच एक मल्टी कलर ब्लाउज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जो काही दिवसाआधी मी संक्रांतीसाठी मागवला होता। मी विचारही केला नव्हता की तो ब्लाउज माझ्या प्रत्येक साडीवरच मॅच होणार। तर असा एक मल्टी कलर ब्लाउज मी ऑनलाइन मागवलेला आहे। क्वालिटी खूप मस्त आहे आणि माझ्या मोस्ट ऑफ साडीवर जातो। बघू शकता हा ब्लाउज दिसायला खूप सुंदर आहे। तुम्ही ॲज अ टॉप म्हणून जर तुमच्याकडे एखादी स्कर्ट वगैरे असेल ना तर त्यावर देखील या ब्लाउजचा यूज करू शकता। मागच्या साईडला देखील गळ्याची डिझाइन खूप छान दिलेली आहे। समोसा गळा पॅक आहे आणि मागच्या साईडला तुम्ही बघू शकता असे 2 टेसल्स दिलेले आहे आणि कप्स देखील दिलेले आहेत। त्याचबरोबर स्लीव्स दिलेले आहे। जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याला स्लीव्स सुद्धा लावू शकता आणि हा फ्री साइज ब्लाउज आहे, तुम्हाला आपल्या साईजनुसार याला अल्टर करावं लागेल। आता बघू शकता माझी ही पहिली साडी, यावर देखील हा ब्लाउज घातला तर खूप सुंदर दिसेल, बट या साडीवर ऑलरेडी माझ्याकडे ब्लाउज आहे। त्यानंतर या साडीवर तर डेफिनेटली हा ब्लाउज पूर्ण 100% मॅच होतो। त्यानंतर सेकंड थर्ड साडी ही ग्रीन कलरची, यावर देखील पूर्णपणे हा ब्लाउज मॅच झालेला आहे। त्यानंतर चौथी साडी ब्लू कलरची, यावर देखील हा ब्लाउज मॅच झालेला आहे। त्यानंतरची ही साडी जी आहे त्यावर तुम्ही पाहू शकता काठ मल्टी कलरची आहे, त्यामुळे या साडीवर तर हा ब्लाउज मॅच होणारच। आणि मी स्पेशली संक्रांतीसाठी हा ब्लाउज बोलवलेला होता, संक्रांतीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केला होता आणि या साडीवर देखील हा ब्लाउज तुम्ही घालू शकता। त्याचबरोबर तुमच्याकडे कुठलं स्कर्ट असेल, माझ्याकडे एक येलो कलरचं स्कर्ट आहे, मी तुम्हाला दाखवते, त्यावर देखील हा ब्लाउज खूप चांगल्या प्रकारे मॅच झालेला आहे। आता बरेचदा काय होतं की आपण साडी तर पिको फॉल करून आणतो, पण वेळेवर आपला ब्लाउज शिवून मिळत नाही। मग अशा वेळेस आपण वेळेवर हा मल्टी कलर ब्लाउज यूज करू शकतो। या व्यतिरिक्त आजकाल शिलाई देखील महाग आहे, तर प्रत्येक साडीवर ब्लाउज शिवण्यापेक्षा हा हॅक तुम्ही नक्कीच उपयोगात आणू शकता। बघू शकता मी तुम्हाला हा ब्लाउज स्कर्टवर वेअर करून दाखवलेला आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। असं वाटतच नाही की हा आपण वेगळा ब्लाउज या स्कर्टवर घातलेला आहे। या व्यतिरिक्त मी 2-3 साड्यावर देखील तुम्हाला हा ब्लाउज वेअर करून दाखवते। मला तरी वाटते की प्रत्येक लेडीजकडे हा एक ब्लाउज असायलाच हवा। जर तुम्हाला मागवायचा असेल ना तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते, त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता। मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल काही जणांना ब्लाउज घातल्यानंतर खाकेमध्ये खूप जास्त घाम येतो, मग दिसायला ते खूप घाण दिसतं। बरेचदा त्याचा वास देखील येतो आणि ब्लाउजवर त्याचे डाग देखील उमटतात। या व्यतिरिक्त जर का उन्हाळा म्हटला तर प्रत्येक लेडीजलाच ब्लाउज घातल्यानंतर काखेमध्ये घाम येतो। मग यासाठी एक मस्त सोल्युशन आहे। मी असे स्वेटपॅड मागवलेले आहे, स्पेशली उन्हाळ्यात मी या स्वेटपॅडचा यूज करते। खूप चांगली क्वालिटी आहे। जस्ट आपल्याला हे पॅड आपले जे ब्लाउज आहे त्याच्या अंडरआर्म्समध्ये चिपकवायचे आहे। अगदी सॉफ्ट क्वालिटी आहे, घातल्यानंतर वाटणार देखील नाही की आपण आपल्या अंडरआर्म्समध्ये काही चिपकवलेलं आहे। आपल्या काखेतला पूर्ण घाम हे स्वेटपॅड सोक करून घेतात आणि आपल्या काखेचा भाग ओला होणार नाही आणि त्यामधून घाणेरडा वास देखील येणार नाही। तर मला तरी वाटते की प्रत्येक लेडीजनेच हे स्वेटपॅड उन्हाळ्यात तरी यूज करायलाच हवे। बरेचदा तुम्ही बघितलं असेल पाठीमागे हुक्स असलेले जे ब्लाउज असतात ते आपल्याला कोणाच्या तरी मदतीने घालावे लागतात। तर यासाठी मी तुमच्यासोबत मस्त एक ब्लाउज हॅक शेअर करणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पहिले ब्लाउजला खालच्या साईडला उलट करून पकडायचं आहे
आणि त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ब्लाऊजचे जे हुक्स आहे ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे। त्यानंतर ब्लाऊजला समोरच्या साईडला फिरवायचं आहे आणि त्याच्या ज्या बाजू आहे त्या घालून घ्यायच्या आहे। बघा किती सोपं आहे, कोणाच्याही मदतीशिवाय आपण हा ब्लाऊज घातलेला आहे। बट हा हॅक जर तुमच्या ब्लाऊजचा गळा खूप छोटा असेल तर काम करणार नाही। या व्यतिरिक्त आपले असे बरेचसे ब्लाऊज असतात त्याच्या मागच्या साईडला नाळे अटॅच असतात। बरेचदा जेव्हा हे नाळे आपण स्वतः बांधतो, त्याची नॉट बांधतो, तेव्हा ती टाईटली बांधल्या जात नाही, कोणाच्या मदतीने तरी ती आपल्याला टाईटली बांधावी लागते। तर त्यासाठी हा सिंपल हॅक तुम्ही ट्राय करू शकता। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे नाळे समोरच्या साईडला पकडायचे आहे, त्याला गाठ पाडायची आहे आणि ती गाठ मागच्या साईडला नेऊन टाईट करायची आहे। हा एक सिंपल हॅक आहे। अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाऊजची नॉट बांधली तर खूप टाईटली बांधल्या जाईल। बरेचदा काय होतं की आपल्याला जी साडी घालायची आहे त्याचा ब्लाऊज आपल्याला घातल्यानंतर माहिती होतो की तो आपल्याला छातीमध्ये हलकासा टाईट होतो आहे। तर त्यासाठी एक सिंपल हॅक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर माझ्याकडे देखील असाच एक ब्लाऊज आहे जो मला हलकासा छातीमध्ये टाईट होतो आहे। तर त्यासाठी मी एक हॅक ट्राय केला आहे। तर जस्ट आपल्याला काय करायचं आहे, त्या ब्लाऊजचा जो हुक्सचा भाग आहे तो फोल्ड करायचा आहे आणि त्यावर शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई केल्यानंतर त्यामध्ये एक छोटीशी गॅप तयार झालेली आहे। मग जर तुमच्याकडे एक सुंदरशी लेस वगैरे असेल ना तर ती लेस त्या गॅप मधून काढायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर ती लेस आपल्याला व्यवस्थित बांधून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकता ब्लाऊजला एक सुंदरसा एक डिझायनर लुक देखील क्रिएट झालेला आहे आणि तो जो ब्लाऊज छातीमध्ये टाईट होत होता तो लूज देखील झालेला आहे। मी तुम्हाला हा ब्लाऊज घालून दाखवते आणि त्यानंतर दाखवते की तो दिसायला कसा दिसतो आहे। मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल आपले जे ब्लाऊज असतात ना त्याच्या मागच्या साईडला आपण जनरली नाळे शिवतो व ते नाळे खिचून आपण मागच्या साईडला एक नॉट बांधतो। त्याचं कारण काय आहे माहिती आहे का, की आपले जे ब्लाऊज आहे ते शोल्डरला उतरायला नको। या व्यतिरिक्त मागचा गळा दिसायलाही छान दिसतो। परंतु तुम्ही हा माझा ब्लाऊज बघू शकता, याचा जो मागचा गळा आहे तो डीप आहे। या व्यतिरिक्त हा शोल्डरवरून थोडासा खाली उतरायचा। त्यासाठी मी एक हॅक ट्राय केला आहे। जिथे आपण धागे लावतो ना, मी नाळे अटॅच करतो, तिथे मी 2 हुक्स लावलेले आहे आणि त्या हुक्सला अशी लेस अटॅच केलेली आहे। इथे वाटेल तर तुम्ही मॅचिंग लेस नाही तर अशी लटकन लेस अटॅच करू शकता। हा जर हॅक फॉलो केला तर तुमचा ब्लाऊज शोल्डरला खाली उतरणार नाही। या व्यतिरिक्त ब्लाऊजचा मागचा गळा सुद्धा दिसायला सुंदर दिसेल। तुम्ही वाटेल तर इथे 2 लेस देखील अटॅच करू शकता। तर बघू शकता ही एक लटकनवाली लेस मी तुम्हाला अटॅच करून दाखवते। आता ब्लाऊजचा लुकच चेंज झालेला आहे। आता ब्लाऊज शोल्डरला खाली देखील उतरणार नाही आणि मागचा गळा दिसायला छान दिसेल। यानंतरचा नेक्स्ट हॅक हा तर प्रत्येक स्त्रीलाच उपयोगी येऊ शकतो। बरेचदा तुम्ही बघितलं असेल ब्लाऊज थोडेसे जुने झाले किंवा पाण्याच्या संपर्कात आले तर त्याच्या हुक्स गंजतात आणि जेव्हा आपण मग ब्लाऊज घालायला जातो तर बरेचदा या हुक्स घालता घालता तुटतात। तर या प्रॉब्लेमला भरपूरदा तुम्हीही फेस केलं असेल तर यावर एक सिंपल हॅक तुम्ही ट्राय करू शकता। जर तुमच्या ब्लाऊजच्या हुक्स गंजलेल्या असेल तर त्यावर ट्रान्सपरंट नेल पेंट अप्लाय करायची आहे। आता तुम्ही बघू शकता या ब्लाऊजच्या हुक्स पूर्णपणे काळ्या पडलेल्या आहे। तर यावर जर मी ट्रान्सपरंट नेल पेंट अप्लाय केली तर त्या दिसायला घाण दिसणार। त्यापेक्षा अशा खराब झालेल्या हुक्सवर तुम्ही मॅचिंग जर नेल पेंट असेल ब्लाऊजच्या कलरची तर ती अप्लाय करा, जेणेकरून ब्लाऊज दिसायला छान दिसेल। आणि जर तुम्ही नवीन ब्लाऊज शिवलेला असेल आणि त्याच्या हुक्स गंजलेला नसेल तर त्यावर ट्रान्सपरंट नेल पेंट अप्लाय करायची आहे, जेणेकरून त्या पाण्याच्या संपर्कात आल्यावर गंजणार नाही। तर याआधी जी मी तुम्हाला 2 ब्लाऊज दाखवली त्याची हुक्स पूर्णपणे गंजलेली होती, बट हा ब्लाऊज बघू शकता याची हुक्स नव्याच्या नवी आहे, कारण यावर मी ट्रान्सपरंट नेल पेंट अप्लाय करून ठेवली होती। त्यामुळे या ब्लाऊजची हुक्स गंजलेली नाहीत, ते तशीच्या तशी आहेत। आणि आता बघू शकता नेल पेंट वाढल्यानंतर ब्लाऊजच्या हुक्सचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि ते दिसायला छान दिसतात आणि आणखी गंजणार नाही। मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितले असेल कप्स इन्सर्ट केलेले जे ब्लाऊज असतात ते जर व्यवस्थित मेंटेन केले नाही तर कप्सचा साईज बिघडतो, कप्स चपकले जातात। तर त्यासाठी कप्सचे जे ब्लाऊज असतात ना ते व्यवस्थित फोल्ड करायला हवं। आपण काय करतो, साडीच्या आत किंवा दाबून कप्सचे ब्लाऊज फोल्ड करून ठेवतो, त्यामुळे ते कप्स चपकले जातात। तर तुम्ही अशा प्रकारे कप्सचे ब्लाऊज
फोल्ड करून साडीलाच अडकवून ठेवा, जेणेकरून त्याचा साईज बिघडणार नाही। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साडीची फोल्ड करायची आहे आणि त्यावरती कप्सचा ब्लाऊज अशा प्रकारे हँग करून तुम्ही हँगरमध्ये साडी लटकवताना जर लटकवून ठेवणार तर त्यावर कुठलाही जोर पडणार नाही आणि कप्सचा शेप बिघडणार नाही। तर आय होप फ्रेंड्स हा देखील हॅक तुम्हाला नक्कीच आवडला असेल। तर मैत्रिणींनो, ही होती काही ब्लाऊज हॅक्स जी जर प्रत्येक स्त्रीला माहिती असेल तर साडी नेसण्यापूर्वी तिला कुठल्याही प्रॉब्लेमला फेस करावं लागणार नाही। तर आशा करते मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की कळवा। या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।